लढाई संपली नाही, सुरू झाली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल असं ठाकरेंनी म्हटलं आहे। तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचं असं उत्तर फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय। जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आजमध्ये जरा नगरसेवकांशी बोलत होतो, त्याला सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये। देवाचे म्हणजे माझ्या की मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या, वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे किंवा आमचा सोड। देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही। नाही नाही असं नाही, शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे। आम्ही हरलेलो नाहीच आहोत, कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले। थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही, आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं, मला नाहीये टेन्शन। सेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लुझर असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे। सेना मनसे युतीचा उद्धव ठाकरेंना फायदा झाला असं फडणवीस म्हणाले। तर सेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लुझर असल्याचं पुन्हा एकदा फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लुझर, तर मनसेचा सेनेला फायदा झाला मात्र राज ठाकरेंना फायदा झाला नाही असं फडणवीस म्हणत आहे। मी याआधी म्हटलेलं होतं की युती नक्की कशासाठी केली, की निकालानंतर राज ठाकरेंना कळेल। उद्धव ठाकरेंच्या जागा वाढल्या, मनसेचं मात्र 7 ते 8 जागांवरती त्यांना समाधान मानावं लागलं। मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठा त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं, हे मनसे राहील। आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे। त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही, उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय। नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला, त्याने निवडून पण आला, त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये। दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही। छान एक दिलाने आम्ही लढलो। पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही, आमची विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतात ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय। पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल। तर मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास मराठीच असं राज ठाकरे म्हणाले। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असं राज ठाकरे म्हणतायत। यावेळची निवडणूक सोपी नव्हती। अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती। अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली। जे नगरसेवक निवडून आले ते सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील। मराठी माणसाविरोधात काही होत नाही असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरी सांडतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे। मराठी माणसाला नाचवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील असं अमित ठाकरे म्हणाले। माझं तुमचं नातं फक्त एका बोटापुरता मतापुरता कधीच नव्हतं असं अमित ठाकरे म्हणाले।
मराठीला, मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही असं अमित ठाकरेंनी म्हटले. निकाल काहीही असो, मराठी माणसाला अपेक्षित ते देण्यासाठी अजून मेहनत घ्यावी लागेल ही खंत. माझं तुमचं नातं एका मतापुरतं कधीच नव्हतं. राजकारणात जय पराजय होतच असतो, पण मराठी माणसाचं मन जिंकणं जास्त महत्वाचं. तुम्ही दिलेलं प्रेम, साथ कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी. सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी मनसैनिक, शिवसैनिक नेहमी धावून येतील हा शब्द. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरूच राहील. खचून जाऊ नका, मराठीला, मराठी माणसाला कधीच एकटं पडून देणार नाही हा ठाकरेंचा शब्द. मुंबईमधले शिंदेचे 29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यामधल्या ताज लँड सेंटमध्ये राहणार आहेत. जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हा हॉटेलमध्ये असणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक पुढचे 3 दिवस हॉटेलमध्ये राहणार आहेत. जोपर्यंत मुंबईचा महापौर ठरत नाही तोपर्यंत शिंदेच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार आहे. सर्व 29 नगरसेवक वांद्र्यातला ताज लँड सेंटमध्ये राहणार आहेत. मुंबईत भाजपचे 89, ठाकरेंच्या शिवसेनेचे 65, शिंदेच्या शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई शिंदेच्या शिवसेनेच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. पण ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये यासाठी शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती आहे. ताज लँड सेंट हॉटेलमध्येच शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संध्याकाळी बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंसह काही प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीवेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला जाणार आहे. तर शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसला नसता असं संजय राऊतांनी म्हटलं. संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा, तर संजय राऊतांनी गद्दार खुद्दार बोलणं कमी करावं असं प्रवीण दरेकरांनी म्हटले. ना शिंदे जयचंद झाला नसता. जयचंद माहिती आहे ना, हा, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. गद्दार खुद्दार टोमणे मत्सर द्वेष हे त्यांनी जरा कोट्या करायचं कमी करावं. आत्मपरीक्षण करा, मराठी माणसानं आपल्याला का फेकलंय. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार त्यांनी घेतलेला आहे, त्याच्यामुळे गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे लोकांना माहीत आहे. तर लोकांसाठी सुरू असलेल्या कामांसाठी अडथळे नकोत असं अमृता फडणवीसांनी म्हटलं. अमृता फडणवीसांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावला. मुंबईचा महापौर हा मराठी असेल, हिंदू असेल असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मला एवढं माहीत आहे, जसं देवेंद्रजींनी सांगितलं, आपला हिंदू बंधू किंवा भगिनी मुंबईचे महापौराची जे स्थान आहे ते ग्रहण करतील आणि बाकी त्यांच्या कर्तबगारीवर ते अवलंबून. मराठी असेल मुंबईचा नक्कीच नक्कीच. बंधू एकत्र आलेले, त्यांना आता काय सल्ला असेल? मी त्यांना काय सल्ला दिला, त्यांना काय आव्हान? ते मला काय आव्हान? काहीच आव्हान नाही. फक्त एवढंच सांगेन की आता ते अपोजिशनमध्ये असतील तर जी चांगली कामं हे लोककल्याणासाठी लोकांसाठी करतायत त्यात अडथळे न आणावे आणि जिथे टोकायचं आहे तिथे नक्कीच ते टोकतील, पण जिथे चांगली कामं चालू आहेत तिथे बंदी नको आणायला, तिथे मध्ये मध्ये अडथळे नको आणायला. अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट झालेली आहे. बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार आहेत असं अमोल कोल्हे यांनी देखील म्हटलं. अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पुणे पिंपरी या ठिकाणी पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. आता पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात देखील युती करूनच लढणार असं शरद पवारांच्या पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर या संदर्भामध्ये ही बैठक होती, भेट होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी अक्षरशः अजित पवारांच्या पक्षाचा देखील धुव्वा उडाला. शरद पवारांच्या पक्षाला संपूर्ण राज्यातल्या महापालिकांमध्येच मोठा धक्का बसलाय. ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, या 12 जिल्हा परिषद निवडणुका या समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठीच्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढण्याचा जिथे जिथे शक्यता आहे तिथे आम्ही एकत्र लढतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची मी म्हणालो की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढतायत. आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांविषयी आपण बोलतो आणि तिथे समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र होऊन लढतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भात, विलिनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा, आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली? आज विलिनीकरणाचा काही विषय नव्हता. एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे. त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली. मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन. बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो. तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा. आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. अरे तो आमचा परिवार आम्ही एकत्र आहोतच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या याला जातोच. खूप मोठा फटका बसला. काय आत्मचिंतन करा. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल. बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे. बघूया आता काय होतं. पंतप्रधान मोदी आणि भाजपला पुणेकरांनी स्वीकारलं, याचा अर्थ पुणेकरांनी अजितदादांना नाकारलं असं म्हणता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत. पुणे आणि पिंपरीमधील अजितदादांच्या पराभवावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं. मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं. तर भाजपला महापालिकेमध्ये मिळालेलं यश हे मतदार यादीमधल्या घोळातलं की सत्तेच्या गैरवापराचं, हा संशोधनाचा विषय आहे, असं विश्वजित कदम म्हणाले. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी भाजपवर टीका केली आहे. सांगलीमध्ये 55 जागा जिंकण्याची भाषा करणाऱ्यांना 40 जागा ओलांडता आल्या नाहीत, असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. भाजप पक्षाला जे महाराष्ट्रात यश मिळालं नेमकं कशाचं आहे? शाही पुषणाचं यश आहे, मतदार यादीत असणाऱ्या गोळाचं यश आहे का या ठिकाणी अमाप सत्तेचा गैरवापर, पैसाचं वाटप, नेमकं कशाचं यश आहे आम्हालाच आता संशोधनाचा विषय झालेला आहे. महायुतीतलेच त्यांचेच मित्रपक्षांनी काल किती दंगा केला, किती आरोप केले, हे काल मतदानाची निकालाची प्रक्रिया चालू असताना आपण सगळ्यांनी वृत्तवाहिनीवर पाहिलेलं आहे. मग हा संशोधनाचा विषय, याचा शहानिशा आणि सत्य एक ना एक दिवस उघड